शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र चॅनल. मंडळी, तुमच्या चॅनलमध्ये सर्वप्रथम स्वागत. जे म्हैस पालन व्यवसाय करणार असतील त्यांच्यासाठी आपण नेहमीच व्हिडिओ बनवत असतो. मी सोलापूरमधील जे हनुमान डेअरी फार्म यांचा आता व्हिडिओ बनवतोय. यांचे व्हिडिओ आपण बनवलेत. पहिला व्हिडिओ तर आपणच बनवला होता. सर, तुमचं चॅनलमध्ये सर्वप्रथम स्वागत. तर आता यांच्याकडे 40 म्हशी आलेल्या आहेत ज्या विक्रीसाठी ते म्हणतात. तर आपण बघूया त्यांच्याकडून की कशा कशा क्वालिटीच्या म्हशी ते प्रोव्हाइड करतात आणि त्यांचा व्यवसाय कसा चालू आहे. नमस्कार. नमस्कार सर. प्रथमतः सर्व शेतकऱ्यांना माझा नमस्कार. मी श्री हनुमान डेअरी फार्म गणेश गौरीशंकर सोनकडे. सर, आता आपल्याकडे टोटल जनावरे किती आहेत आपल्या गोट्यामध्ये? गोट्यामध्ये टोटल विक्रीच्या 40 आहेत आणि घरच्या 40 म्हशी आहेत. म्हणजे विक्रीसाठी 40 चार लॉट परवा दिवशी आलेले आहेत. बरं. आता तुमचा जो गोठा येतोय सोलापूरमध्ये एक्झॅक्टली कुठं लोकेशन? सोलापूर एअरपोर्टच्या 2 किलोमीटरच्या बाजूला. बरं. आतापर्यंत तुम्ही कुठल्या कुठल्या भागात म्हशी विकल्या आणि आता हे म्हैस पालन सोबत तुम्ही म्हशी विक्रीचा व्यवसाय करून किती दिवस झाला असतील? आता 10 वर्ष झालं सर. हरियाणाच्या ह्याच्यात आपण काम करतोय. ह्याच्या अगोदरपासून आपण म्हणजे दुग्ध व्यवसायामध्ये आहेच, पण विक्रीच्या व्यवसायामध्ये बघायला गेलं मोरामध्ये एक 10 वर्ष आपण सातत्याने काम करत आहे. आणि महाराष्ट्रभर आपल्या म्हशी गेलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटकात पण म्हशी गेल्या आहेत, तेलंगणा पण म्हशी गेलेल्या आहेत. आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना माझ्याकडे म्हशी घेतल्या आहेत ते व्हिडिओ जर बघत असेल त्यांना कळेलच की इथला अनुभव कसा आहे, इथला व्यवहार कसा आहे. प्रत्येक शेतकऱ्याला स्वच्छपणाने म्हैस दाखवून, दूध दाखवून, समाधानपूर्वक आणि व्यवहारपूर्वक म्हशी आपण दिलेल्या आहेत. आणि ते सगळे शेतकरी आज समाधान आहेत. आणि त्याच प्रकारे पुढे आपण तेच काम करणार आहे. आणि व्यवस्थित शेतकऱ्यांना चांगला माल देण्याचं आपण मी काम करत आहे आणि शेतकऱ्याचा प्रतिसाद चांगला मिळत आहे. बरं. आता तुमच्याकडे म्हशी घेण्यासाठी कमीत कमी किती म्हशी घ्यावं लागतात आणि त्याची काय काय मतलब पद्धत काय आहे? तशी काही अट नाही सर. एक म्हैस पण आपण देऊ शकते, 2 म्हशी पण देऊ शकते, 10 म्हशी पण देऊ शकते. म्हणजे काय शेतकऱ्याला काहीच बंधन नाही. कुठल्याही शेतकरी जर 1 म्हशीपासून सुरुवात करू असं करू इच्छित असेल तर त्याला पण म्हशी देऊ शकते. तसं काही नाही. 1 म्हैस, 2 म्हैस, 10 म्हशी देऊ शकतो त्यांच्या क्वांटिटीनुसार. ज्या 40 म्हशी आता आल्यात त्याची क्वालिटी काय आणि कितीपासून कितीपर्यंत? पहिल्या वेतापासून ते दुसऱ्या तिसऱ्या वेतापर्यंत आपण म्हशी चॉईस करतो. हरियाणात 15 दिवसाला एकदा आपण जाऊन 40 म्हशीचं सिलेक्शन करून 8 दिवस तिथं राहून दूध वगैरे बघून व्यवस्थित खात्रीच्या म्हशी आपण आणून इथं सेट करून दूध दाखवून शेतकऱ्याला प्रोव्हाइड करतो. आणि प्रत्येक म्हशीची क्वालिटी बघायला गेली तर पहिला वेत, दुसरा वेत, तिसरा वेत. आणि दुधाची जर कॅपॅसिटी बघायला गेली तर 12 लिटर ते 18 लिटरपर्यंत आपण म्हशी निवडून आणतोय. आणि खास करून हरियाणामध्ये चांगल्या दुधाच्या चांगल्या एरियातल्या म्हशी आपण घेतोय. आता प्रत्येक जण बघायला गेलं तर आज मार्केटमध्ये बघायला कुणी पण मोरामध्ये विक्रीचं काम चालू करायला लागले. पण ऍक्च्युली त्या रेटमध्ये काही लोकांचं तफावत चाललंय की 1,10,000 1 लाखाला म्हैस मिळते, 14 लिटर दूध देते, 12 लिटर दूध देते. ऍक्च्युली ते किती दिवस दूध देते, त्या कुठल्या एरियातनं आले हे पण बघितलं पाहिजे शेतकऱ्याने. कारण प्रत्येक जण हरियाणाचं नाव सांगून कुठली म्हैस आणून कसं पण विकायला लागले. कारण आपण प्रॉपरली हरियाणात जातो तर हरियाणात 1 लाखाची म्हैसच मिळत नाहीये. तर त्या म्हशीची व्हॅल्यू जर आपण 1 लाख रुपये जर डिमांड करत असेल तर त्या प्रतीच ती म्हैस मिळणार. कुठलीही म्हैस घ्या तुम्ही. आजकाल बघू शकता आपल्या बाजारात सुद्धा साधारण गावरान जर म्हैस घ्यायला गेले तर 70-80 हजार ते लाख रुपयाला म्हैस आहे. तर मोर्रा म्हैस कशी मिळेल लाख रुपयाला, 1-10 ला? हे खोट्या अफवा आहेत. म्हणजे हे काहीतरी हा घोळ गप्पा आहेत या कामामध्ये. जे लोक काम चालू केलेत की आम्ही हरियाणावरून आणतोय, आम्ही स्वतः हरियाणाचे आहेत, हे काही मला बरं वाटलं नाहीये. कारण ते काहीतरी कुठं ना कुठं शेतकऱ्याची आपली फसवणूक चाललेली आहे. आणि त्या कुठल्या एरियात येतात, कुठलं आणतात ते थोडं शेतकऱ्यांनी बघून खात्री करून घेतले पाहिजे. काय घेण्यासाठी कोणाला वाद नाही आहे, इथंच घ्या तिथंच घ्या. पण शेतकऱ्याचा प्रश्न असा आहे की तुम्ही पैसे देऊन व्यवसाय करताय तर चांगल्या ठिकाणी घ्या, खात्रीचा माल घ्या, एवढंच माझं सांगणं आहे. ओके. तर शेतकरी मित्रांनो, ह्यांनी जे प्रश्न मांडला आता त्याचं उत्तर आहे. त्यांनी सांगितलं की फसवणूक कशी होते. तर तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये आपण चर्चा करूया. तर सगळ्यात महत्त्वाचं मला एक विचारायचं आहे की तुमच्याकडे ज्या म्हशी आहेत त्याचे रेट काय आहेत आणि क्वालिटी काय? रेट बघा सर, निदान पहिल्या वेत ते तिसऱ्या वेतापर्यंतच्या म्हशी असतात. हरियाणातून समजा एखादी म्हैस आपण 1,05,000 1,10,000च्या पुढच्या जर खरेदी केलं म्हणजे निवड खरेदीच म्हटली तर 1,10-1,15 पासून आपली खरेदी चालू होते. तिथून ट्रान्सपोर्टेशन 15,000 लागतं. त्याच्यावर आपण 2-4 हजार आपण घेऊन खात्री करून त्या म्हशीचं पूर्ण रिस्क घेऊन तुम्हाला ते म्हैस 1,35,000 1,30,000 1,40,000 1,50,000 1,60,000 म्हणजे त्या क्वालिटीनुसार त्या ब्रीडनुसार रेट मिळाला जातो. तुमच्याकडे कमीत कमी कितीपासून? कमीत कमी 1,30,000 म्हैस स्टार्ट आहे सर. 1,30,000? हो. तुम्ही 1 लाख रुपये काही ऐकू शकत नाही? 1 लाखाची सर ते ब्रीड त्या शेतकऱ्याला पण ज्या तेवढं 2,000 किलोमीटर लांब जाऊन 1 लाखाची म्हैस देण्यात त्या म्हशीचा रिझल्ट तसं मिळाला पाहिजे ना. ते रिझल्ट नाही मिळालं तर परत शेतकऱ्याची ओरडावर येते ही म्हशीचा रिझल्ट नाही म्हणून. मग कमी पैशाला न बघता त्या ब्रीडला आपण पैसे लावतोय. हरियाणातली जी चांगली ब्रीड आहे, एखादी जर 2 दाताची रेडी आहे तर 3 वर्षी त्या शेतकऱ्यांनी सामावून त्याला 80-90ला तो थोडी देऊ शकतोय, नाही देऊ शकत. त्या रेडीची ते व्यवस्थित आपण व्हॅल्यू लावली तर ती आपल्याला मिळते. ती आणून आपण इथं आपल्या शेतकऱ्याला देऊ शकतो.
ओके. त्याच्यामुळे आपल्याला निदान रेट 1.25 पासून चालू करावं लागेल. आता तुम्ही ज्या इथं म्हशी तुमच्या स्वतःच्या किती 40 आहेत? 40 म्हशी स्वतः दुधाच्या म्हशी. हां, त्यातनं किती संकलन होतं दुधाचं? रोजचं 400 लिटर दूध जातं सर आपलं. 400 लिटर गुणिले 60 रुपयाने दूध जाते माझं. बरं, ते कुठं विकता मग? इथं सिटीला दूध जाते सगळं. काय रेट आहे आता? 60 रुपये दर आहे. बरं, 10 म्हशी जर कोणी केल्या तर त्यांना 10 म्हशीमध्ये किती प्रॉफिट राहू शकतो? 10 म्हशी जर रोजचे 6,000 रुपये होते. 100 लिटर दूध आपण पकडलं 10 म्हशीचे, 5चा अवरेज धरला, 100 गुणिले 6,000 रोजचे मिळतात. 3,000 खर्च जाऊन 3,000 रुपये शिल्लक राहू शकतात. म्हणजे तुम्ही चारा विकत घेऊ शकताय किंवा शेती असले तरी तुम्हाला 50% मार्जिन या धंद्यात आहे. आज तुम्ही सुरुवातीला बघितलं असेल, माझ्याकडे सुरुवात एकदम छोट्यातनं होतं. त्यावेळेस माझ्याकडे 5 ते 7 म्हशी होत्या. आपण दुग्ध व्यवसाय चालू केला होता. त्यावेळेस आपण 1 लाख रुपयाचं टार्गेट ठेवलं होतं महिन्याला. आज माझं महिन्याला 7-7.5 लाख रुपये दुधाचं टार्गेट आहे सर. म्हणजे रोजचं तेवढं दूध जात आहे, महिन्याकडे आपल्याला तेवढं खर्च वजा मला 3-4 लाख रुपये शिल्लक राहतं. आता टोटल सगळ्या म्हशी आता तुमच्या गोट्यात किती अवेलेबल आहेत? टोटल विक्रीचा कंटिन्यू 30-40 म्हशी शिल्लक राहतात आणि विक्रीसाठी विक्री सोडून घरच्या 40 म्हशी माझ्याकडे कंटिन्यू ठेवलेल्या आहेत आणि 20 पारड्या पलीकडे ठेवल्या मुक्त गोट्यामध्ये आहेत. आणि त्या मोरा ब्रीडच्या आपण जास्त चांगल्या ब्रीडच्या ज्या रेड आहेत ते संगोपन करावं लागेल. बरं, आता ह्या ज्या मुरा म्हशी आहेत घेताना काय काळजी घेतली पाहिजे आणि कशा सिलेक्ट केल्या पाहिजेत? मोरा म्हैस बघा सर, हरियाणामध्ये बघायला गेलं तर हरियाणाच्या मेन दुधाचं जे जंगल आहे त्या जंगलमध्ये चांगल्या दुधाची व्हेन्स वगैरे बघून, त्याची क्वालिटी बघून, त्याची हाईट बघून रेटही लावलं जातं. एखादी छोटी पण म्हैस मिळू शकते, मिळत नाही असा विषय नाही हरियाणात. छोटी म्हैस मिळू शकते, थोडं शिंग खुल्लं मिळू शकते, सडातलं फवारा म्हणा, सडातली धार सरळपणा नाहीये, ह्या काही तर टूक असलेल्या गोष्टी तुम्हाला स्वस्तमध्ये मिळतात. असं नाही की मिळतच नाही हरियाणात. 70,000 सुद्धा म्हैस मिळते हरियाणात. पण ते लोक आणून जे विकतात ते काय विकायच्या नादाने विकून काय पण विकून मोकळं होतात. ते आपल्याला नाही करायचं. आपल्याला जर म्हैस घेतली, एखाद्या शेतकऱ्याने जर म्हशीचा सड पकडला तर त्या सडातून दूध येणार जे सरळच आलं पाहिजे, धार फिरली नाही पाहिजे आणि जे दूध द्यायची जी क्षमता आहे की पुढल्या सडात किती येते, मागच्या सडात किती येते, हे पारख करून आम्ही म्हशी खरेदी करतो. ओके. ह्या गोष्टी थोडं त्या व्हॅल्यू ठरतात. त्याच्यामुळे आपण किमती थोडं चढूनच घ्यावं लागतं. चांगली वस्तू घ्यायची म्हटलं तर 2 पैसे जास्तच लावावं लागणार आणि त्या म्हशीचे रिसेल व्हॅल्यू पण चांगलंच मिळणार आहे. तर मार्केटमध्ये बरेच विक्रेते आहेत, महाराष्ट्रात पण आहेत, तुमच्या सोलापूरमध्ये पण पण आहेत. तर तुमच्याकडेच लोकांनी काय यावं? बघा, शेतकऱ्याला आमच्याकडे आहे असं आपण सांगू शकत नाही, कारण शेतकऱ्याचा प्रश्न आहे. आपल्यापाशी जी पारदर्शकता आहे, आपण तुम्हाला कधीही तुम्ही पडताळून बघा, त्याच्यात आपण खरे उतरणार. ओके, म्हणजे तुमच्याकडे फसवणूक नाही? अजिबात नाही. ओके. आणि फसवणूक जी होते ती टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता? तेच दक्षता घेतो सर. म्हैस घेताना त्या सडातलं अंतर, त्या सडातलं येणारं दूध, त्या सडामध्ये पुढच्या सडात किती आहे, आघाडी किती आहे, पिछाडी किती आहे, त्याची क्वालिटी किती आहे, त्या कुठल्या नसलच्या आहे, ह्या गोष्टी थोडं आपण लक्ष देऊन त्या रेट लावलेला असतो. कारण शेतकऱ्याला म्हैस चांगली म्हैस घ्यायचं म्हणलं 2 पैसे जास्त लावून आपण चांगलं ब्रीडच खरेदी करतो. ते शेतकऱ्याला दिलं तर कधीच फेल जाणार नाही. ह्या शाश्वतीवरच आपण म्हशी देतो शेतकऱ्याला. महाराष्ट्रात तुमच्या कुठं म्हशी गेल्या असतील? महाराष्ट्रात बघा, लातूर, नांदेड, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, हिंगोली आणि इकडं तेलंगणा, आंध्रा, हैदराबाद आणि इकडं गोवाला पण म्हशी गेलेत आपल्या. इथून इतक्याला म्हशी गेल्या? कारण शेवटी विश्वास आहे सर. त्या शेतकऱ्यांचा रिझल्ट पण त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे, आम्हाला तुम्ही दिलेल्या म्हशी खूप चांगल्या लागल्या. ओके. समाधानकारक आहेत प्रत्येक शेतकरी. ओके. तर आता जे येणार आहेत त्यांना तुमचा काय सल्ला असेल आणि कधी कधी म्हशी असतात? सर, म्हशी आपल्या डेली अवेलेबल असतात. म्हणजे समजा आज 4 गाड्या आल्यात, काल परवा 4 गाड्या आलेल्या आहेत, ह्याच्यातनं 5-6 दिवसांनी म्हशी दूध दाखवून आपण सेट करून सेलिंग करतो. त्याच्यानंतर परत लॉट संपायच्या आधी परत 2 गाड्या आपण भरलेल्या असतात. ओके. आणि येण्याचा टायमिंग वगैरे काय असतो? कधीही एनी टाइम या, कुठल्याही शेतकऱ्याला बंधन नाही, ह्याच टायमात या त्याच टायमात या, कधीही या 24 तास आपण अवेलेबल आहे. शेतकऱ्यासाठी पूर्ण तत्पर आपली सेवा पूर्णपणे आपण करत आहे. ओके. तर सर, शेवटचा काय तुमचा संदेश असेल? माझ्या सर्व महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना, युवा वर्गांना एकच सांगणं आहे की मोराच्या दुग्ध व्यवसायामध्ये पडताना शेतीपूरक हा व्यवसाय आपला आहे. ह्याच्याशी आपलं जडणघडण, आपल्या रोजचं जे दैनंदिन रोजचं जे पैसा आहे, शेतकऱ्याला जे मिळत आहे, त्याच्यावर जर चांगल्या पद्धतीने आपण जर लक्ष देऊन काम केलं, ह्याच्यात खूप आपण म्हणजे दुग्ध व्यवसायामध्ये क्रांती घडवू शकतोय. आणि इतकंच, ह्या गोष्टीमध्ये एवढंच पारदर्शक ठेवा की म्हशी खरेदी करताना, पैसे आपण गुंतवताना कुठल्या म्हशीला काय रेट लावलं पाहिजे, कुठली म्हैस निवडली पाहिजे, गोट्याला खर्च किती केला पाहिजे, ह्या गोष्टी पण लक्ष दिलं पाहिजे. आणि त्यानुसारच आपण ह्या पुढच्या गोष्टीकडे वळून दुग्ध व्यवसायामध्ये सफलता मिळवू शकता. बरोबर. आणि तुम्ही एक म्हशीपासून एवढं तुम्ही केलेला हे व्यवसाय आहे. हो. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा. स्क्रीनवर नंबर आहे, यांच्याकडे तुम्ही म्हशी खरेदी साठी व्हॉट्सअप करू शकता. कारण काय वेळेस कसं होतं, मी तुम्हाला सांगतो, बरेच कॉल येतात, मला पण बरेच कॉल येतात. आपलं इंस्टाग्राम पण चॅनल आहे श्री हनुमान डेअरीच्या नावाने आणि युट्यूब पण चॅनल आहे, त्याच्यावर आपला नंबर मिळू शकेल. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद सर. नमस्कार.